हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, मी कॉमेडी जोक सांगणार आहे. नवरा बायको दोघांनी पण संस्कृत शिकून घेतलं पाहिजे. कधी भांडण झालं तर शेजारी पाजारांना वाटेल पूजा चाललीया. मुलगी स्वतःहून पटली तर चमत्कार, मित्राने पटवून दिलं तर उपकार, घरच्यांनी बघून दिलं तर संस्कार आणि आपण पटवून घरी नेली तर आकार. देव आपल्या घरी यावा म्हणून जीवाचा किती आटापिटा, आणि देवाने आपल्याला त्याच्या घरी नेऊ नये म्हणून डबल आटापिटा. बायको, अहो पाऊस पडतोय, चला ना बाहेर पावसात भिजूया. नवरा, नको, आजूबाजूचे लोक बोलतील. बायको, काय बोलतील? नवरा, पाऊस पडला नाही की आले लगेच बेडकं बाहेर. बायको तिच्या मैत्रिणीला, अगं काल दिवसभर नेट चालत नव्हते. मैत्रीण, मग काय केलं? बायको, काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते, चांगला वाटला ग स्वभावाने. तसं तर बायका आपल्या चुका कधी मान्य करत नाहीत, फक्त एकच चूक मान्य करतात, तुमच्या सोबत लग्न करून चूक केली. एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला मुलीकडचे विचारतात, तुम्ही वर पिता का? उत्तर, तसं नाही, तसं काही नाही, खाली व्यवस्था केली असेल तरीही चालेल. बायको, अहो रोज जाताना साड्याचं दुकान लागतं, खूप छान साड्या लावलेत बाहेर, घेऊया ना आपण 2-4. नवरा, काही पण काय, त्या वाईन शॉप मध्ये किती छान छान बाटल्या लावल्या दिसतात, मी म्हणतो का कधी? बायको, अहो तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. नवरा, शहाजहान एवढं. बायको, माझ्यासाठी ताजमहाल कधी बांधणार? नवरा, जमीन घेऊन ठेवली आहे, तू मेली की लगेच काम सुरू करणार. No, 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 no. शिक्षक, सांगा मुलांनो, जगामध्ये किती देश आहेत? पप्पू, काय डोकं फिरले का, जगात फक्त एकच देश आहे, तो म्हणजे भारत, आणि बाकीचे विदेश आहेत. म्हण्या, जर तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्या कलेला उत्पन्नाचे साधन बनवा. बायको, म्हणजे तुमच्याशी भांडणाचे देखील पैसे घेऊ आता. बायको, तुम्ही मला फसवलं. नवरा, का, काय झालं? बायको, तुम्ही सांगितलं नाही तुमची राणी नावाची पहिली बायको आहे. नवरा, सासरेबुवांना सांगितलं होतं तुला राणीसारखं ठेवे. बायको, लग्नाआधी रोज मेसेज करायचा, प्रेमाचे फोन करायचा. नवरा, हो ग, पण आता रोज तुम्हाला समोर बघतो, फोन करण्याची गरज नाही. बायको, म्हणजे आता प्रेम संपलं. नवरा, नाही ग, आता डेटा संपतो. आयुष्यातला एक तणावाचा क्षण, जेव्हा एक पाणीपुरी तोंडात असते, दुसरी हातात असते आणि तिसरी देण्यासाठी पाणीपुरीवाला सज्ज असतो. आंघोळ करून आलो आणि इकडे तिकडे शोधू लागलो. ती म्हणाली, काय शोधताय? मी गांभीर्याचा आवा आणत थोडे गमतीनं म्हटलं, आयुष्य शोधतोय हरवलेलं. यावरती पटकन म्हणाली, चार्जिंगला लावले बघा. No, 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 no. शिक्षक, गणिताचा पेपर एवढा खराब का लिहिलास? विद्यार्थी,
सर, प्रश्न कठीण होते. शिक्षक, अरे पण एवढं रिकामं का ठेवलंस? विद्यार्थी, सर, प्रश्न खूप सुंदर होते म्हणून मी त्यांना बिघडवायचे नाही ठरवलं. नवरा, माझं ना लय डोकं दुखतंय. बायको, माझा पण सकाळपासून गळा दुखायला लागला आहे. बायको, काय करूया? नवरा, तू माझं डोकं दाब, मी तुझा गळा दाबतो. तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.